आज मी एक्सप्लेन करणार आहे एक हॉरर थ्रिलर मूवी जी 2009 मध्ये रिलीज झाली होती आणि त्या मूवीचं नाव आहे ऑर्फन. मूवीची IMDb रेटिंग 7/10 आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मूवीच्या सुरुवातीला आपण एक कपल बघतो ज्यांचं नाव असतं जॉन आणि केट, जे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. केटला लेबर पेन होत असल्यामुळं जॉन तिला हॉस्पिटल घेऊन येतो. केट जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जात असते तेव्हा ती नर्सला सांगते की हा बेबी त्यांचा 3rd बेबी आहे, जिचं नाव ते जेसिका ठेवणार. तेव्हा अचानक तिला खूप पेन व्हायला लागतो आणि खूप ब्लड जातं. मग ऑपरेशन थिएटरमध्ये माहीत पडतं की तिच्या बेबीची पोटातच डेथ झाली आणि हे खूप दुःखद असतं. नंतर केटचे डोळे उघडतात तर आपल्याला समजतं की हे केटचं स्वप्न होतं, पण खरंच केट आणि जॉनचा 3rd बेबीची पोटातच डेथ झाली असते. म्हणून या रिझनमुळं त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. केट एक रिकव्हरिंग अल्कोहोलिक असते आणि ती त्यासाठी काउन्सिलिंग घेत असते. जॉन आणि केटची 2 मुलं असतात. मुलीचं नाव असतं मॅक, जी डीफ असते, आणि दुसरा डॅनियल, जो 12 वर्षाचा मुलगा असतो. जॉन आणि केटने त्यांचा एक बेबी गमावलेला असतो, म्हणून त्यांना एक मूल ॲडॉप्ट करायचं असतं. तेव्हा ते एका लोकल ऑर्फनेजला भेट देतात. तिथे 9 वर्षीय ॲस्टोनियन मुलगी इस्थर त्यांना खूप आवडते. सिस्टर ॲबिगेल सांगतात की ती मुलगी रशियाची असून खूप छान इंग्लिश बोलते आणि ज्या फॅमिलीने तिला इथं आणलं ती फायर ॲक्सिडेंटमध्ये मारल्या गेली आणि त्यात फक्त इस्थरच बचावली. नंतर केट आणि जॉन तिला घरी आणतात तेव्हा मॅक्स तिच्याशी लगेचच अटॅच होते, पण डॅनियलला काही ती खास पसंत नसते. डॅनियल जेलस फील करतो कारण तिलाच पूर्ण अटेन्शन मिळत असतं, जिथं केट पण इस्थरच्या येण्याने खूप हॅपी फील करते. त्यामुळं जॉन आणि केटचं रिलेशन पण ठीक होतं. एक दिवस जेव्हा जॉन आणि केट इंटिमेट होत असतात तेव्हा इस्थर मॅक्सला घेऊन त्यांच्या रूममध्ये जाते आणि बोलते की त्यांना विजांची खूप भीती वाटत आहे, म्हणून त्या एकट्या झोपू शकत नाही. नेक्स्ट डे डॅनियल टॉय गनसोबत शूटिंग करत असतो तेव्हा चुकीने एक कबुतराला मारतो आणि तो तडफडत खाली पडतो. तेव्हा इस्थर मॅक्सला घेऊन तिथे येते आणि डॅनियलला बोलते की हा दगड घेऊन त्या कबुतराला मार, नाहीतर तो असाच तडफडत राहणार. डॅनियल यासाठी ॲग्री करत नाही आणि तो त्या कबुतराला मारत नाही. तेव्हा इस्थर त्या कबुतराला खूप क्रुअली मारते आणि आता सीन शिफ्ट होतो स्कूलमध्ये, जिथं एक मुलगी इस्थरला त्रास देते आणि ती तिचा कॉलर पकडणारच तेव्हाच इस्थर जोराने ओरडते आणि तेव्हा सगळी मुलं घाबरतात आणि इस्थरला साईड देतात. नंतर जेव्हा इस्थर घरी येते तेव्हा केट इस्थरला जेसिकाची ग्रेव्ह दाखवते, जिथं तिने फुलांची झाडं लावलेली असतात. तिची स्टोरी ऐकून इस्थर इमोशनल होते आणि रडायला लागते आणि आपल्याला लक्षात येतं की त्या दोघींमध्ये खूप छान बॉन्ड बनत आहे. त्यानंतर आपण बघतो की जॉन आणि केट परत किचनमध्ये इंटिमेट होत असतात तेव्हा तो पूर्ण सीन इस्थर तिथून बघत असते, म्हणून ते दोघं खूप एम्बॅरेस फील करतात. नेक्स्ट डे याचबाबत डिस्कशन करण्यासाठी केट जेव्हा इस्थरकडे जाते तेव्हा इस्थर एकदम मॅच्युअर मुलीसारखी बोलते, जसं तिला याविषयी सगळं माहिती आहे. केटला हे खूप वियर्ड वाटतं. मग केट याविषयी जॉनशी डिस्कस करते तेव्हा तो बोलतो की मे बी तिने हे सगळं तिच्या आधीच्या पॅरेंट्सकडून शिकलं असावं. मग जॉन मुलांना घेऊन पार्कमध्ये जातो तेव्हा त्यांच्यासोबत इस्थर पण असते आणि त्याच पार्कमध्ये ती मुलगी पण असते जिने तिला स्कूलमध्ये बुली केलं असतं आणि इस्थर तिला रागाने बघते तेव्हा ती खूप अनकम्फर्टेबल फील करते. जेव्हा ती एका स्लाईडवर असते तेव्हा इस्थर तिला धक्का मारून खाली पडते आणि त्या मुलीचा पाय तुटतो. नंतर सगळे घरी येतात आणि जॉन याविषयी इस्थरला विचारतो तेव्हा ती खोटं बोलते की मी फक्त तिच्याशी खेळतच होती. मॅक्स पण या गोष्टीला दुजोरा देते आणि ती बोलते की ती मुलगी स्लीप झालेली. आणि तेव्हा डॅनियल इस्थरशी खूप ॲरोगंटली बोलतो. तेव्हा जॉन आणि केट डॅनियलला इस्थरला सॉरी बोलायला सांगतात, पण डॅनियल तिकडून निघून जातो. जॉन डॅनियलच्या ॲरोगंटपणामुळं त्याला पनिशमेंट म्हणून त्याचं ट्री हाऊस लॉक करतो. सिस्टर ॲबिगेल केटला कॉल करून इस्थरविषयी विचारतात तेव्हा केट त्यांना इस्थरच्या बिहेवियरविषयी सांगते. तेव्हा सिस्टर केटच्या घरी व्हिजिट करतात आणि सांगतात की त्यांच्याकडून खूप मोठी चूक झाली की त्यांनी इस्थरला त्यांच्यासोबत घरी येऊ दिलं, कारण इस्थरचा पास्ट रेकॉर्ड काहीच नाही, ज्यामुळे असं असू शकतं की इस्थरमध्ये काही प्रॉब्लेम असावा. कारण जेव्हाही ऑर्फनेजमध्ये काही वाईट साईड इन्सिडेंट व्हायचे तेव्हा इस्थर तिथंच आजूबाजूला भेटायची, पण ती इतक्या सफाईने खोटं बोलत होती आणि मॅनिप्युलेट करत होती की
सिस्टर तिला काहीच बोलू शकायचे नाही. केटला हे ऐकून शॉक बसतो, पण जॉन काही फारसं लक्ष देत नाही. इस्तर हे सगळं लपून ऐकत असते आणि तेव्हा मॅक्सच्या रूममध्ये जाते आणि तिला कन्व्हिन्स करून जॉनच्या स्टडी रूममध्ये जाते आणि त्या रूममधून ट्री हाऊसची चाबी आणि एक गन घेऊन जाते. जेव्हा सिस्टर कारमधून परत जात असतात तेव्हा इस्तर मॅक्सला घेऊन त्यांच्या मागे मागे जाते आणि सिस्टरच्या कारसमोर मॅक्सला धक्का देते. तेव्हा सिस्टरच्या कारचं बॅलन्स बिघडतं, पण समहाऊ ते कंट्रोल करतात. त्या कारमधून उतरून मॅक्सजवळ जातात तेव्हा इस्तर मागून येऊन हॅमरने त्यांच्यावर हल्ला करते आणि तोपर्यंत मारते जोपर्यंत त्या मरत नाही. हे सगळं बघून मॅक्स खूप घाबरली असते, पण इस्तर तिला घाबरवून आणि मॅनिप्युलेट करून तिच्या साईडला करते. त्यानंतर ती ट्री हाऊस जाऊन तो हॅमर तिथं लपून तिच्या रक्ताने माखलेला चेहरा क्लीन करते आणि खाली उतरत असताना डॅनियल तिला बघतो आणि डॅनियल तिथंच लपून बसतो. त्याला वाटतं की इस्तरने त्याला बघितलं नाही, पण इस्तरने त्याला बघितलेलं असतं. इस्तर रात्री डॅनियलच्या रूममध्ये कटर घेऊन जाते आणि त्याला धमकी देते की त्याने कोणालाच काही सांगू नये. नेक्स्ट डे जॉन आणि केट इस्थरला घेऊन काउन्सिलरकडे जातात, पण ती तिथे एकदम नीट बिहेव करते आणि सगळं ती केटवर ब्लेम करते. काउन्सिलर सांगतात की केट इस्थरला ते प्रेम आणि तो कम्फर्ट देऊ शकत नाही, म्हणून इस्थरला ॲडजस्ट करायला जरा प्रॉब्लेम जातोय. या सगळ्यांमुळं जॉन आणि केटमध्ये परत दुरावा येतो. जॉन केटशी खूप नाराज असतो. तेव्हाच केटला ऑर्फनेजमधून कॉल येतो की जेव्हापासून सिस्टर त्यांच्या घरी गेली तेव्हापासून त्या मिसिंग आहेत आणि इन्व्हेस्टिगेशन नंतर त्यांची डेड बॉडी मिळते. यामुळे केट खूप शॉक आणि क्युरियस होते आणि ती पर्सनॅलिटी डिसऑर्डरबद्दल सर्च करते आणि ती जॉनला पूर्ण प्रूफसोबत सांगते की जॉनने इस्थरविषयी पूर्ण माहिती काढावी आणि सुरुवात ऑर्फनेजपासून करावी. त्यानंतर केट ऑर्फनेजला कॉल करते तेव्हा त्यांना माहिती पडतं की इस्थरचा रशियाच्या ऑर्फनेजमध्ये कुठलाच रेकॉर्ड नाही. त्यानंतर किचनमध्ये इस्थर येते आणि केटला एक बुके देते जो तिने जेसिकाच्या ग्रेववरून उगवलेल्या फुलांना तोडून बनवलेला असतो. हे बघून केटला खूप राग येतो, म्हणून ती इस्थरला फरफटत त्या टॉमजवळ नेणार तर मध्येच जॉन येतो आणि त्या दोघींना सोडवतो आणि केट जेसिकाच्या ग्रेववर जाऊन रडायला लागते. त्यानंतर इस्थर स्वतःलाच हर्ट करून जॉनजवळ जाते आणि असं दाखवते की हे सगळं केटने तिच्यासोबत केलं आहे. या सगळ्यांमुळं जॉन आणि केटमध्ये अजूनच दुरावा वाढतो. त्यानंतर अशा खूप घटना होतात आणि केट खूप जास्त हर्ट फील करते. तेव्हा ती दारूच्या 2 बाटल्या आणते, पण स्वतःला कंट्रोल करत ती ड्रिंक करत नाही. नेक्स्ट डे केट डॅनियलला स्कूल ड्रॉप करायला जात असते तेव्हा डॅनियलच्या बॅगमधून बुक्स पडतात. तेव्हा केट त्या उचलतात आणि तिथं इस्तर येऊन कार स्टार्ट करते ज्यात मॅक्स पण बसलेली असते. तेव्हा कार सरकायला लागते आणि केट त्या गाडीला थांबवू शकत नाही. मग ती कार बर्फात जाऊन थांबते आणि फॉर्च्युनेटली मॅक्स ठीक असते. जॉन हे सगळं बघून काउन्सिलरला घरी बोलावतो आणि इस्थर जॉनला सांगते की केट घरी दारू घेऊन आलेली. त्यामुळं जॉन आणि काउन्सिलर तिला रिहॅब सेंटर पाठवायचं डिसाईड करतात. केट खूप समजावण्याचा प्रयत्न करते की तिने दारूला हातसुद्धा लावला नाही, पण तिच्यावर कोणीच बिलीव्ह करत नाही. डॅनियल मॅक्सजवळ जातो तेव्हा मॅक्स इस्थरचे सगळे कारनामे ड्रॉइंगद्वारे डॅनियलला सांगते. तेव्हा डॅनियल बोलतो की तो ट्री हाऊसमधून प्रूफ घेऊन येईल आणि ते त्यांच्या पॅरेंट्सला याबाबत सांगतील, पण इस्थर त्या दोघांचं कन्व्हर्सेशन ऐकत असते. केट इस्थरची रूम चेक करते तेव्हा तिला एक बुक मिळतं ज्यामध्ये खूप माणसांची फोटोज असतात. त्याच बुकमध्ये सारणी इन्स्टिट्यूटचा लोगो असतो. त्या लोगोविषयी केट इंटरनेटला सर्च करते तेव्हा तिला माहिती पडतं की ते कुठलं ऑर्फनेज नाही तर एक मेंटल हॉस्पिटल आहे. सीन परत डॅनियलवर येतो जो ट्री हाऊसमध्ये इस्थरच्या क्राईमचे एव्हिडन्स घ्यायला गेलेला असतो, पण इस्थर तिथं आधीच प्रेझेंट असते. ती प्रूफ आणि पूर्ण ट्री हाऊसला जाळून टाकते आणि डॅनियलला त्या ट्री हाऊसमध्ये बंद करून तिकडून निघून जाते. पण डॅनियल विंडोमधून बाहेर पडून रोडवर येतो, पण फायर खूप जास्त असल्यामुळं तो तिथं बेशुद्ध होतो. केट जेव्हा ती आग बघते तर ती ट्री हाऊसकडे धाव घेते तेव्हा इस्थर एका दगडाने डॅनियलचं डोकं ठेचणारच तेव्हा तिथं मॅक्स येते आणि तिला धक्का देते आणि केट तिथं पोहोचून डॅनियलला हॉस्पिटलला घेऊन जाते. डॅनियल शुद्धीवर आल्यावर केट जॉनला सगळा प्रकार सांगते, पण इस्थरने त्याला असं कन्व्हिन्स केलं असतं की तो केटच्या बोलण्यावर विश्वासच करत नाही. हा सीन इथं कट होऊन इस्थरवर शिफ्ट होतो.
जी डॅनियलला परत मारण्याचा प्रयत्न करते, पण लकीली डॅनियल परत वाचतो. मग तिथं केट येऊन इस्थरला जोरदार थोबाडीत मारते, कारण तिला माहिती असतं की हे सगळं इस्थरनेच केलं आहे. पण तेव्हा जॉन परत मध्ये येऊन इस्थरला वाचवतो आणि तिथं नर्स येऊन केटला इंजेक्शन देते, ज्यामुळं ती बेशुद्ध होते. वातावरण जरा नॉर्मल झाल्यानंतर जॉन इस्थर आणि मॅक्सला घेऊन घरी येतो. तिथं तो मॅक्सला झोपून दारू पिऊन लागतो आणि इतकी जास्त ड्रिंक करतो की त्याला शुद्धच नसते. तेव्हा तिथं इस्थर एक बोल्ड ड्रेस घालून येते आणि ती जॉनला सेड्यूस करू लागते, पण जॉन तर तिला आपल्या मुलीसारखं बघतो, म्हणून तो तिला तिच्यापासून वेगळं करतो, ज्यामुळं इस्थरला खूप राग येतो आणि ती त्याच्या रूममध्ये जाते. तेव्हा हॉस्पिटलमध्ये केटला त्या मेंटल हॉस्पिटलमधून कॉल येतो, कारण केटने आधीच मेंटल हॉस्पिटलला इस्थरचा फोटो सेंड केलेला असतो. आणि मंडळी, इथेच मूवीचे सगळे रहस्य खुलतात. हॉस्पिटलचे डॉक्टर काही अशा गोष्टी केटला सांगतात की केट एकदम शॉक असते. आणि मंडळी, मला माहिती आहे तुम्ही पण खूप शॉक व्हाल. डॉक्टर सांगतात की इस्थरचं खरं नाव हिना क्लॅमोर आहे आणि दिसायला जरी ती छोटी मुलगी दिसत असली, पण ती रिअलमध्ये 33 इयर्सची एक बाई आहे. इस्थरला हायपोपिट्युटरिझम आहे, जो की एक रेअर हार्मोनल डिसऑर्डर आहे, ज्यामुळं तिची बॉडी एक छोट्या मुलीसारखी आहे. जरी तिचं एज वाढत असलं तरी तिची बॉडीची ग्रोथ थांबली आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन ती छोटी मुलगी बनून सगळ्यांना फसवत होती. डॉक्टर सांगतात की ती या हॉस्पिटलची सर्वात डेंजरस पेशंट होती आणि तिने 7 लोकांचा मर्डर केला, इन्क्लुडिंग तिची फॉस्टर फॅमिली. तिने तिच्या फॉस्टर डॅडला सिड्यूस करण्याचा प्रयत्न केला. त्याने असं न करू दिल्यामुळे तिला राग आला आणि मग तिने पूर्ण घराला जाळून पूर्ण फॅमिलीला मारून टाकलं. नंतर आपल्याला माहिती पडतं की इस्थर जे तिच्या हातावर आणि गळ्यावर रिबन घालते ते ती स्कार लपवण्यासाठी यूज करायची. ते सगळं काढून इस्थर तिच्या मूळ रूपात येते. तेव्हा जॉन तिच्या रूममध्ये तिला समजवण्यासाठी जातो. तेव्हा त्याला तिच्या रूममध्ये काही सेक्शुअल फोटोज दिसतात, जे बघून तो शॉक होतो. तेव्हा फोन रिंग करतो आणि जॉन तो रिसीव करणारच, तर इस्थर त्यावर चाकूने अटॅक करते आणि तोपर्यंत स्टॅब करते जोपर्यंत त्याची डेथ होत नाही. हे सगळं मॅक्स बघत असते, म्हणून ती तिच्या रूममध्ये जाऊन लपून बसते. तेव्हा केट घरी येत असते, तेव्हाच ती पोलिसांना इन्फॉर्म करते. केट जेव्हा घरी येते तेव्हा जॉनला डेथ बघून ती खूप दुःखी होते आणि रडायला लागते. हा सीन खूप इमोशनल आहे. नंतर तिला मॅक्सची आठवण येते आणि ती मॅक्सला घरात शोधत असतेच. तेव्हा तिथं इस्थर येऊन तिला गनने शूट करते आणि केट जखमी होते. याच दरम्यान मॅक्स ग्रीन हाऊस जाऊन तिकडे लपून बसते. इस्थर तिचा शोध घेतच असते. तेव्हा केट ग्रीन हाऊसमध्ये जाऊन मॅक्सला तिथंच लपून बसायला सांगते आणि इस्थरचं लक्ष डायव्हर्ट करून ती तिच्या अंगावर उडी घेते आणि इस्थर त्यामुळं बेशुद्ध होते. मग केट मॅक्सला घेऊन पडणारच, तर इस्थर परत केटवर चाकूने हमला करते. पण तेव्हाच मॅक्स तिथं पडलेली गन उचलून इस्थरला शूट करायला लागते, पण यात ती पूर्णपणे फेल होते आणि ती गोळी इस्थरला न लागता त्या आईसला लागते आणि तिथली बर्फ खचून इस्थर आणि केट दोन्ही पाण्यात पडतात. तिथं केट इस्थरला पाण्यात बुडून वर येते, पण इस्थर पण काही कमी नसते. ती केटचा पाय पकडून वर येते आणि केटला इमोशनल फूल बनू पाहते, पण केट तिला एक जोरदार लाथ मारून परत पाण्यात ढकलते आणि ती मॅक्सला घेऊन तिकडून निघून जाते. हा सीन ना मंडळी खूप जास्त थ्रिलिंग आहे आणि हा सीन बघताना असं फील होतं की हे सगळं आपल्या डोळ्यासमोरच घडत आहे. इतका थ्रिलिंग एक्सपिरियन्स देतो हा लास्टचा सर्वाइव्हिंग सीन म्हणा किंवा फायटिंग सीन म्हणा. लास्टच्या सीनमध्ये केट इस्थरला पाण्यात ढकलून मॅक्सला घेऊन तिकडून निघून जाते. तर मंडळी, हे होतं ऑर्फन मूवीचं एक्सप्लेनेशन. तर तुम्हाला ही मूवी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.